अहिल्यानगर जिले के शिवगांव तालुका के पूर्वी हिस्से में कपास की फसल का रकबा बढ़ा है और प्राइवेट कपास खरीदार बड़े पैमाने पर किसानों को लूट रहे हैं। अगर सरकारी कपास खरीद केंद्र शुरू हो जाता है तो किसानों को प्रति क्विंटल 900 रुपए तक का फायदा होगा। क्योंकि शिवगांव में सरकारी कपास खरीद केंद्र चल रहा है, इसीलिए किसानों को कम से कम 100 से 150 रुपए प्रति क्विंटल खर्च हो रहा है, जिससे उन्हें पैसे का नुकसान हो रहा है। इसे देखते हुए सरकार ने जल्द से जल्द कपास खरीद केंद्र शुरू करने की मांग कृषि उपज मंडी समिति के पूर्व चेयरमैन रामनाथ जी राजपुरे के साथ शिवगांव तालुका के बालम ताकली, बोधेगांव और दूसरे इलाकों के किसानों ने ये मांग की है। उन्होंने ये भी चेतावनी दी है कि अगर 8 दिनों के अंदर कपास खरीद केंद्र शुरू नहीं किया गया तो किसान शिवगांव गेवराई स्ट्रेट रोड पर बालमाट काली में सड़क जाम कर देंगे। संवाददाता जयप्रकाश बागड़े की रिपोर्ट। यावर्षी शेवगाव तालुक्यामध्ये शासनाचे सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र फक्त शेवगाव शहरातच सुरू झालेले आहे। खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर बोधेगाव परिसर, बालमटाकळी परिसर हा मेन कापसाचा एरिया आहे आणि प्रत्येक वर्षी बालमटाकळीला कापूस खरेदी केंद्र शासकीय सुरू होत असतं, परंतु आतापर्यंत 1 महिना 1.5 महिना होऊनही बालमटाकळीचं सीसीआय सेंटर सुरू झालेलं नाही। तरी सर्व शेतकऱ्याच्या वतीनं मागणी आहे आमची की तातडीनं बालमटाकळीला या ठिकाणी जिनिंग आहे, प्रेसिंग आहे, त्यामुळे या ठिकाणी सर्व सुविधा असताना यावर्षी शासकीय खरेदी केंद्र सुरू झालेलं नाही, त्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय। प्रत्येक क्विंटल माग 100 ते 150 रुपये शेतकऱ्याचं नुकसान होतं आणि वेळ वायाला जाऊन शेवगावला त्या ठिकाणी जाऊन माप घालण्यासाठी पूर्ण दिवस शेतकऱ्याचा खर्च होतो। तर आमची सर्व शेतकऱ्याच्या वतीनं मागणी आहे की तातडीनं बालमटाकळीचं कापूस खरेदी केंद्र सुरू करावं, अन्यथा या ठिकाणी एक 4-6 दिवसामध्ये रस्ता रोकोचं आंदोलन सर्व शेतकऱ्याच्या वतीनं करण्यात येईल। याची या ठिकाणी फेडरेशनचे अधिकारी त्याप्रमाणे शासनाने दखल घ्यावी अशा पद्धतीची या ठिकाणी मी मागणी करतो। तेव्हा खऱ्या अर्थाने कापसाचं जो पीक पेरा आहे किंवा कापसाची लागवड आहे पूर्व भागामध्ये शेवगाव तालुक्याच्या बोधेगाव, बालमटाकळी, कांबी, यादगाव या परिसरामध्ये आहे आणि एकही सेंटर या परिसरामध्ये सुरू झालेलं नाही, तरी तातडीनं हे सेंटर सुरू करावं अशी या ठिकाणी आमची विनंती आहे। नाईलाजास्तव सर्व शेतकरी, सर्व पक्षीय भव्य प्रमाणात रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल।